धन्यवाद मनीष. पहिला सामना 44 धावा बनवल्या होत्या आणि 44 धावांमध्ये मॅच जिंकली ऐरेस संघाने. कारण की जितेश षटक तुम्ही पाहिलं पॉवर प्लेचं, सनीलने चांगली गोलंदाजी केली. अक्षय केनीच्या षटकात बरेचसे वाईट बॉल आले, 14 रन्स आले, मात्र हर्षने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आयरेस संघ कुठे जायचं नाहीये, लक्षात घ्या. सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल, ही महत्वाची सूचना आहे. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सागाव संघ टॉस विन आहे. पहिला सामना जिंकला ऐरेगाव संघाने. आपण पाहतोय 45 धावांचं संरक्षण केलं. तर दुसऱ्या मॅचला सुरुवात होते, टॉस जिंकलाय. वेदांत पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला निवृत्ती मात्रे, नो स्ट्राईक एंडला जयेश मात्रे. 5 ओव्हरची मॅच आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे, रनआउट आणि विमर साठी. मॅच टाय झाली तर सर्वात विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट ग्राउंड, जुनी डोंबिवली. अजित उतल सरांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होत असताना वेदांत पहिलं षटक घेऊन. पहिलाच बॉल आपण पाहतोय. चिन्मय वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले केलेत, चांगली फिल्डिंग एफर्ट तुम्हाला पाहायला मिळतात पहिल्या बॉलवरतीच. निवृत्तीचं खातं उघडलं तर 2 धावाने. विनर विनर मॅच होईल, लक्षात घ्या. यातून विजेता संघ आणि आयरे, ती मॅच 4 ओव्हरची असेल. त्यानंतर तिसरी मॅच होईल उसारगर आणि जुनी डोंबिवली, आणि त्यानंतर वाडेकर आणि वडवली बी. देवीचा पाडा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधचे. चांगला बॉल होता वेदांचा. पहिल्या बॉलवरती 2, दुसरा बॉल डॉट. वेदांचा हा चेंडू फाईन लेगला, क्षेत्ररक्षक थोडस मिस फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू अक्षरशः आपण पाहिलं अजित सर, तर क्षेत्ररक्षक चेंडू बाहेर घेऊन गेले. 4 धावा चौकार. आरामात येत आहेत. काली मला वाटतं विशाल पाटील शर्तींमध्ये होते, खाली ते संघामध्ये नव्हते, आजही आलेत, थोडेसे उशीर आलेत. चेंडू टॅप केलंय, पॉइंटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळाली. निवृत्ती मात्र एक चांगला बॅटर आहे. तो चांगली बॅटिंग जेव्हा जेव्हा पॉवर प्ले मध्ये कसं पॉवर प्ले फोडायचे नेहमीच त्यांनी सिद्ध केलेले. आणि असे बॅट्समन तुमच्याकडे पाहिजे पॉवर प्ले मध्ये, खास करून. दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 7 धावा दाखल करती. गोलंदाज वेदांत. संदीप पाटील तुम्ही पाहतायत खरंच. संदीप पाटील आम्हाला मिळाले, चांगले लेदर बॉल क्रिकेटर आहेत. स्वतः संदीप पाटील सुद्धा 40+ सागाव संघटनेत खेळतात. आणि आता वेदांत त्यांचे सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजे संदीप शंकर पाटील असतील, ॲडव्होकेट विनय पाटील असतील. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची ती समाप्ती झाली आहे. वेदांत SSC ट्रॉफी मध्ये बेस्ट बॉलर होते. याच मैदानामध्ये आपण पाहिलं मिलिंद मात्रे, रोहित बेस्ट बॉलर होते. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटला दिलेले आहेत मिलिंद मात्रे यांनी. वेदांत शेवटचा बॉल. बॅटची कडा जरूर होती. सचिनने हा झेल पाठवून दिला मिलिंदकडे, तुला घ्यायचा आहे, आणि तो झेल घेतलाय मिलिंद मात्रेने. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का दातिवलीला.
मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. चला सामना सुरू करायचे लगेचच. सचिन विनीत आले 7 वरती पहिला धक्का लागलाय. पहिल्या मॅच मध्ये 45 धावांचं संरक्षण झालंय. त्यामुळे दातिवली संघाने पहिला सामना पाहिला, त्यांनाही माहिती आहे 50-55 चांगलं टार्गेट आहे या खेळपट्टीवर. राजू सावंत आणि जुनी डोंबिवली ग्रामस्थांनी बनवलेली ही खेळपट्टी. तर राजू सावंत असाल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. चांगले क्युरेटर, चांगले खेळाडू मिलिंद. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, कदाचित थोडासा लागलाय मला असं वाटतंय चेंडू. फटका वेगवान होता निवृत्तीचा. राहुल जाधव सुद्धा इन ऍक्शन मध्ये. एक सिंगल मिळाली, धावसंख्या 8. धावा दापल कधी लागलेत. मिलिंद राईट बोर्ड विकेट. टॉस बॉल होता. राहुल जाधव वेगाने आलेत गलीमधनं. एक सिंगल मिळाली. सिंगल डबल स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिले मॅच पाहिलेली दोन्ही टीमने, त्यांना माहिती आहे 50-55 चांगलं टार्गेट आहे या खेळपट्टीवर. सकाळचं सत्र ज्यावेळी असतं. फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक आले. चिन्मय पाटील तिथे चांगले फिल्डर आहेत. इथेही सिंगल मिळाली. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेत. पहिल्या षटकात 7 होत्या, त्यामुळे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. धावा दापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये. दुसऱ्यांदा चिन्मयकडे चेंडू जातोय याच ओव्हरमध्ये. धावसंख्या 11 वरती. सिंगल डबल. मागच्या मॅच मध्ये आयरेस संघाने पॉवर प्ले मध्ये 2 षटकात फक्त 7 धावा दिल्या. तो टर्निंग पॉइंट होता त्या मॅचचा. तिथून मॅच गमावी लागली देवीचा पाडा संघाला. चेंडू वाईडिश लॉंगांना खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वेदांत पाडीला तुम्ही पाहतायत. बारा धावा पहिल्या 5 बॉल मध्ये 5 सिंगल मिलिंदने खर्च केले. चांगली गोलंदाजी. एक गडी बाद 12 अशी धावसंख्या. दातिवली संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. मिड विकेटला खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक सूरज वेगाने आलेत, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 16. धावा दापल होती. एक गडी बाद. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 तुम्हाला पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज रोहित भोईरला तुम्ही पाहतायत. विनीतच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती पॉवर प्लेच्या चौकार पाहायला मिळालाय. पहिला सामना जिंकलाय तो आयरेगाव संघाने. त्यामुळे यातून विजेता संघाने आयरेगाव मध्ये लगेच मॅच होईल सेकंड राऊंडची. 4 ओव्हरची ती मॅच असेल. लॉंग ऑफच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. निवृत्तीच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. ज्या षटकाराची नितांत गरज होती. धावा झाल्यात 22.
बागपूरला गेले, पंच केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने. राम मात्रे वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग, मात्र 2 धावा रोखू शकत नाही, कारण डीप मध्ये होते. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 24. तिसरं षटक आपण पाहिलं प्रगती पथावर असताना 5 षटकांची लढत सागा विरुद्ध दातिवली. येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक चषक स्पर्धा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर्मन क्रिकेट संघ दातिवली आणि ग्रामस्थ मंडळ दातिवली आयोजित ही स्पर्धा आणि रमाकांतजी मडवी साहेब ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच मनोज पवार. रिव्ह्यू घेण्यात आलेले. 2 धावा धावून जरूर घेतलेत, नाही तर चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे एसपी पॅनलचे पाहत आहेत मनोज पवार सर, चेक करतायत. एक्झॅक्ट फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी त्यामध्ये 2 धावा नक्कीच मिळालेत. धावसंख्या 26. बॅकफुटला गेले, पंच केलंय, कव्हरच्या दिशेने राम वेगाने धावतायत. चेंडूची गती थोडीशी कमी झाली आहे, त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. विनीत थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, मात्र आपल्या गावासाठी टीमसाठी ते सातत्याने प्रत्येक स्पर्धा खेळतायत. लवकरात लवकर त्याची दुखापत बरी व्हावी हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. 28 धावा या षटकात 12 धावा आल्यात आतापर्यंत. ब्लॉक हॉलला चेंडू होता, कमबॅक केलाय, पलटवार केलाय रोहितने. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक 28. यानंतर विनर विनर मॅच होईल 4 ओव्हरची. आयरेगाव आणि यातून विजेता संघ. जबरदस्त पलटवार केला पहिल्या मॅच मध्ये आयरेने गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी तुमच्याकडे चांगली असेल 45 धावांचंही संरक्षण होऊ शकतो. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 29. मयूर भोईर आमच्या सोबत आहेत, चांगले स्कोरर आहेत, अचूक माहिती ते आम्हाला देत आहेत. 3 षटकात 29 धावा झाल्यात. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. षटक बघायचे. 4था फ्रेश गोलंदाज सागावरे वापरलाय. हरेश मात्रे आहेत. 4था फ्रेश गोलंदाज सागाव संघाने आतापर्यंत वापरलाय या मॅच मध्ये. तीन षटकात 29. आजचे संघ आपण पाहतो आयरे विरुद्ध देवीचा वाडा. आयरेगाव संघाने सामना जिंकला. चालू सामना सागाव विरुद्ध दातिवली. उसाळकर विरुद्ध जुनी डोंबिवली. वडोली बी विरुद्ध वाडेकर. असे संघ आज इन ऍक्शन मध्ये. ड्रोनच्या माध्यमातून बघा खाडी बघायला मिळते आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. खूप चांगला
शरचित्र टिपत असताना द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. हरीश पहिलाच बॉल आपण पाहतोय हरीशचा लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 31 वरती. पंच वाईट चिकून करतायत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, फक्त रनआउट आणि बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. बत्तीस धाबा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप चांगलं विकास तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे आणि सूरज भोईरने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. विक्रम मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 32 धावा आहेत. 2 गडी बाद. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 स्पर्धेचा पहिला दिवस आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हरीश फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर विक्रमने ठोकलाय पहिला सिक्सर. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 38. विक्रमने पहिल्याच बॉलवरती हरीशचं स्वागत केलं षटकाराने लॉंग ऑफच्या वरून. मानकोली ब्रिज तुम्हाला पाहायला मिळतो आता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ड्रोनच्या माध्यमातून. अखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. प्रगती बतवल्या. पहिल्या मॅच मध्ये 44 5 ओव्हर मध्ये होत्या आयरेगाव संघाच्या. ते चेस झाल्या नाही. ते 4थ्या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. धावा 44 झाल्या आहेत. 2 गडी बाद म्हणजे धावा येत आहेत. दुसरं सत्र जसं सुरू झालं आपण पाहतोय. दुपारचं सत्र गावदेवी गिरिजामाता क्रिकेट ग्राउंड आपण पाहतोय. जुनी डोंबिवलीचे ग्राउंड तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. गावदेवी गिरिजामाता क्रीडांगण जुनी डोंबिवली. तुषार पाटील यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय.
पर्लाजी मात्रे साहेबांचे कटआउट तुम्ही पाहताय. सुजित तात्या, विशालजी भोईर, मुकेश पाटील. शॉर्टर प्लेनचा बॉल होता, त्यालाही पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. विक्रमच्या बॅट मधून आलेला हा तिसरा सिक्सर. 50 कंप्लीट. 4 षटकात 50 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तर बॅटिंग करत असताना जय हनुमान दातिवली संघाच्या. तीन षटकात 29 होत्या, एकाच ओव्हरमध्ये 21 आल्या. धावा झाल्या 50. 50 कंप्लीट. खेळाडू कक्षामध्ये पाणी पुरवलं जाईल. निव्याचे चेंडू या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेले आहेत. रामला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. वेदांत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं शेवटचं षटक. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झालेत. एकवीस धावा आल्यात मागच्या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरमध्ये 29 होत्या. हे आपलं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत सचिन मात्रे. चूक होणार नाहीये. फलंदाज विनीतला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. तसागावची अप्रतिम स्पर्धा तुम्हाला 4 दिवस पाहायला मिळाली आणि ती स्पर्धा जिंकली जय वागेश्वर देसाई संघाने. आकाश पाटील त्या स्पर्धेत मालिकावीरचा मानकरी ठरला. कारण शेवटच्या सेमी फायनल मॅच मध्ये 60 धावांची इनिंग आकाशची तुम्हाला पाहायला मिळाली आणि तिथूनच ती मालिकावीरची बाईक टर्न झाली. ध्रुवेश पडवी त्या बाईकच्या रेस मध्ये होते. तर सेमी फायनल मध्ये 60 धावा. फायनल मॅचच्या धावा काउंट नव्हत्या. फलंदाज बाद होईल कारण की विक्रमने 3 षटकार मारलेत. त्यामुळे कदाचित विशालची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस केलेली आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे की टॉस वरती मॅच जिंकली होती. आता आम्ही पाहिली होती निजे विरुद्ध बेतोडे मॅच पाहिली होती गौरीपाड्याच्या स्पर्धेत. यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली होती. मात्र फिल्डिंग चांगली झाली बघा तिथे. चेक करायचे. चेक केलं जाते बघा एक्झॅक्ट काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खाली आपण पाहिलं तर नक्कीच
गौरीशंकर क्रिकेट संघ गौरीवाडा आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे आणि कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून पक्ष्यांचा वर्षाव करण्यात आला होता. शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आमचे सागर म्हात्रे असतील त्यांची प्रचंड मेहनत त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सागर म्हात्रे यांच्याकडे शुभेच्छा आलेत मोठागाव संघाला या स्पर्धेसाठी. सागर म्हात्रे स्वागत आहे आपले या स्पर्धेमध्ये. मॅन फ्रॉम गौरीपाडा. सेफ आहे. 2 धाबा ऍड होतील. सूरजचं कौतुक करेल मी. चांगली फिल्डिंग केली. फिल्डिंग एफर्ट खूप चांगलं होतं. हा कव्हरच्या वरून उडवायचा होता. राहुल जाधव वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळतील. 54. एक शॉर्ट रन आहे. विक्रमने एक शॉर्ट रन घेतली असं पंच सांगतात अजित बुद्रन सर. 53 धावा आहेत. 53 धावा. चेंडू फाईन लेगला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपलाय तिथे. क्षेत्ररक्षक होते योगेशने. फलंदाज बाद. विशाल पाटील आलेत. 53 वरती 5 विकेट गेलेत. वेदांतने पुन्हा कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना वेदांतला तुम्ही पाहतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 53. 5 गडी बाद. मग इथून काय टार्गेट सेट करेल मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेच्या पाहायला मिळतात. प्रत्येक टीमला असं वाटले ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी. प्रत्येक खेळाडूला वाटेल ही स्पर्धा मी जिंकावी जेणेकरून ही ट्रॉफी आमच्या गावामध्ये जाईल. हा प्रयत्न असेल. 53 वरती 5 विकेट. शेवटचा बॉल डॉट आलाय. 3च धाबा दिल्या बघा. चांगली गोलंदाजी. 4 षटकात आपण पाहिलं तर 50 होत्या. वेदांतने स्लॉग वरच्या षटकामध्ये फक्त 3 धाबा दिल्या म्हणजे 5 गडी बाद. 53 आणि 54 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये सागाव संघाला. याच क्रीडांगणामध्ये नेहमीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सागाव संघाचा या अगोदर सुद्धा जुळून नोबेलची स्पर्धा पाहिली तिथेही सुपर 4 मध्ये संघ क्वालिफाय होता. आणि याही मॅच मध्ये 54 धावांचा पाठलाग करायचे. दुसऱ्या सत्रामध्ये मनीष आपल्यासोबत जोडले येतील. मात्र यातून विजेता संघ आणि आयरेगाव मध्ये लगेच 4 ओव्हरची मॅच होईल. तर मी आयरेगावच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. डीजे तर 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश म्हात्रे साहेब इथे उपस्थित. त्यांचा मी सन्मान करणार आहोत. तर या प्रकाश म्हात्रे साहेब आपला सन्मान केला जाईल. तर या प्रकाश म्हात्रे साहेब 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली.
आताच नावालीची स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेत चॅम्पियन होता मोठागाव 40+ निलेश मात्रे मालिका वीर. बायसिकल त्यांना मिळाली. कोपरगावची स्पर्धा पाहिली, तिथेही रनरअप. आगासनची स्पर्धा आपण पाहिली 40+ची, तिथेही रनरअप संघ होता मोठागाव. खंबालपाड्याची 40+ची स्पर्धा आपण पाहिली, तिथे चॅम्पियन होता. म्हणजे बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत. धन्यवाद नितीनजी कालन सर, थँक्यू सो मच. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. 53 धावा इथे बनवल्यात. पहिल्या सत्रामध्ये 56 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. 56 धावा म्हणजेच 10.02 ची सरासरी इथे मेंटेन करावी लागणार आहे. ती मेंटेन होत आहे का? सागाव विपक्ष जय हनुमान दाटिवली अशी ही मॅच. बॅटिंगसाठी दोन्हीही सलामवीर चिन्मय आणि सचिन आलेत. गोलंदाजी मार्कवरती अगदी पहिल्या षटक घेऊन पॉवर प्लेचा P1चं षटक घेऊन विनीत मडवी येतात गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी चांगली मागच्या मॅच मध्ये आपण बघितली. आयरेगाव संघाने अगदी 45 धावा इथे रोखण्याचा प्रयत्न केला. त्या 45 धावा इथे रोखल्या देखील होत्या. पण आता खेळपट्टी नक्कीच तापली आहे. उन्हाचा देखील वेग इथे वाढलाय. म्हणजेच खेळपट्टी देखील आता सुरेख होणार आहे. त्या खेळपट्टीवरती चेंडू बॅटवरती चांगला आदळेल यात शंका नाही. आता बॅटिंग करणं इथून गरजेचं आहे सागाव संघाला. आणि जय हनुमान दातिवली संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी करणं, पहिले 12 चेंडूंवरती कमीत कमी धावा घेणं, विकेट्स मिळवणं हे त्यांची देखील कामगिरी असणार आहे. कुठला संघ इथे वर्चस्व आपलं गाजवतोय, कुठला संघ इथे ही मॅच जिंकतोय हे बघणं निर्णायक ठरणार आहे. ही देखील मॅच चुरशीची होईल यात तीळ मात्र शंका नाही. स्पर्धा देखील तेवढीच मोठी आपल्या भेटीस इथे आली आहे. मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठागाव 2025 मध्ये आपण आहोत. मंडपवाले कुठे असतील तर जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. मंडपवाले ओ टू मनीष. थँक्यू सर. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा लागते. चेंडू यष्टांच्या मागे यष्टिरक्षकांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय तिकडे. पहिला चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. विनीत मडवी गोलंदाजी मार्कवरती. पहिले 6 चेंडू जे निर्णायक असतील, खूप महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. इथून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न सागाव संघाचा असेल. कमीत कमी धावे देण्याचा प्रयत्न इथे जय हनुमान दातिवली संघाचा देखील असणार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. यावी फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये असणार आहे. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती आणि थोडंसं मिसफील्ड झालंय. थोडंसं फंबल इथे करतायत आणि चौकार नक्कीच मिळतो. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार दुसऱ्या चेंडूवरती सचिन यांच्या बॅटमधून येतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. डीजे ऑपरेटर जेडी यांना आपण बघतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज विनीत मडवी. पुढचा चेंडू यावी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो गुडलँडचा स्पॉट जो गोलंदाजाने पकडून ठेवला तो देखील तेवढाच अप्रतिम आहे. चांगल्या स्पॉटवरती चेंडू लँड होतोय आणि जो लेफ्ट आर्मर गोलंदाज असतो नेहमीच रायटी बॅटरसाठी एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अँगलने तो चेंडू नक्कीच बाहेर निघून जातोय. चांगली गोलंदाजी होते, खूप चांगली गोलंदाजी होते. चौकाराला कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक विनीत मडवी यांनी देखील करून दाखवलं. 3 चेंडू 4 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉट फाईन लेग रिजन वरती. खेळाडू बाद होणार आहे. सचिन यांना परतावं लागणार आहे. तंबूच्या अशेला परत पहिला मोठा झटका लागत असताना सागाव संघाला.
उत्तर गोलंदाजाने नक्कीच दिला. विकेट मिळाली आहे. रोहित आलेत आता बॅटिंगसाठी. रोहित भोईर येतात बॅटिंगसाठी. चांगली बॅटिंग करणं, एक पार्टनरशिप बनवणं इथून गरजेचं असणार आहे. बघा ते पार्टनरशिप बनतंय का सागाव संघासाठी. कारण धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच असंही नाहीये की खूप मोठी धावसंख्या, असंही नाहीये की धावसंख्या अगदी कमकुवत आहे. फायटिंग टोटल नक्कीच आहे मैदानावरती. 54 धावांचं लक्ष असणार आहे. 4 चेंडूंवरती फक्त 4 धावा. विनीत मडवी यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. फॉलिंग स्लिप आपण बघायचा प्रयत्न केला होता, पण चेंडू नक्कीच बाहेर निघून जाणार आहे. ती पॉपिंग क्रीज असते, त्या क्रीजच्या बाहेर चेंडू निघून गेला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले, दंडित केला. इथे गोलंदाजाला एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव इथे खात्यामध्ये ऍड होणार आहे. 5 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही P1 म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला, पण वेग प्रचंड गोलंदाजाकडे. वेगेवरती स्वार झाले. चांगली गोलंदाजी इथे केली आहे. खूप चांगली गोलंदाजी होते. अगदी सुदृढ गोलंदाजी इथे करतायत विनीत मडवी. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी आपल्या संघामधील सगळ्यात चांगल्या गोलंदाजाची निवड करण्यात येते आणि चांगली गोलंदाजी विनीत मडवी आतापर्यंत करतात. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. यावेळी देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झालाय चेंडू. पंचाचा काय कॉल असणार आहे? पंचांनी नॉट आउट इथे कॉल दिलाय, म्हणजे एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 6 धावा धावफलकावरती आहेत सागाव संघाच्या. गोलंदाजी मार्कवरती P2च्या षटकामध्ये सात्विक आलेत. सात्विक मात्र गोलंदाजी मार्कवरती येतात. पहिल्या षटका नक्कीच गोलंदाजाने आपल्या नावावरती केलं. विनीत मडवी विकेट देखील मिळाली, वाईट बॉल देखील आला, चौकार देखील आला, तरी सुद्धा धावसंख्या धावफलकावरती फक्त 6 धावा आहेत. बॉल टू बॉल रन्स म्हणजे जर रन रेटचा विचार केला तर 6चा रन रेट इथे आतापर्यंत मेंटेन केलाय सागाव संघाने. आता इथून धावसंख्या बनवायच्या आहेत. टोटल 54 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत, त्यातील 6 धावा झाल्यात. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 12 धावा आता प्रत्येक षटका मागे हव्यात. पहिला चेंडूवरती अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस. पहिला चेंडू हलक्या पद्धतीने सोडला होता. चांगली गोलंदाजी केली आहे. तो देखील यष्ट्यांवरती असणं गरजेचं होतं. यष्ट्यांवरती होता चेंडू. यष्ट्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 7 धावा झाल्यात धावफलकावरती. इथून थोडासा संयमी खेळ करणं, थोडीशी चांगली बॅटिंग करणं, ती पार्टनरशिप बिल्ड करणं इथून गरजेचं असणार आहे सागाव संघाला. बघत ती पार्टनरशिप इथून बिल्ड होते का. सात्विक गोलंदाजी मार्कवरती P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. P2चं दुसरे षटक म्हणजे नक्कीच 3 खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करू शकतो. लेफ्टी बॅटर चिन्मय प्रथम स्ट्रायकिंग एंडला आल्यात. यावेळी फुल टॉस चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू म्हणजे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येणं गरजेचं आहे जय हनुमान दातिवली संघाचा विचार केला तर. आणि प्रत्येक चेंडूवरती धाव येणं इथून महत्वाचं असणार आहे सागाव संघाचा विचार केला तर. दोन्ही संघांसाठी मॅच अजूनही नक्कीच बॅलन्स आपण म्हणू शकतो, पण P2च्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील हेच घडलं. पॉवर प्लेचे दोन्ही षटक दुसऱ्या इनिंग मध्ये चांगले हाताळण्यात आले होते. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन केलं. कवच रिजन वरती खूप चांगला फटका ड्राईव्हचा बघायला मिळतोय आपल्याला. चेंडू नक्कीच सीमेच्या पलीकडे जातोय का तर यस, चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडे. येतोय चौकार चिन्मयच्या बॅटमधून.
व्हेरिएशन्स खूप चांगले आहेत. सात्विक यांचा विचार केला, सात्विक मात्र गोलंदाजी मार्कवरती आहेत. खूप चांगले व्हेरिएशन्स त्यांच्याकडे आहेत. पण यावेळी बॅटर चिन्मय त्यांनी देखील योग्य तो फटका खेळला, अगदी मेरिटवरती चेंडूच्या ड्राईव्हचा फटका. नेक्स्ट बॉल स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, एकही धाव इथे मिळत नाहीये. पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न नक्कीच चिन्मय करतायत. तो वापर आतापर्यंत होत नाही, कारण स्विच हिटचा चेंडू अजूनही बॅटीला आदळलेला नाहीये. डॉट बॉल येतोय, म्हणजे आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये देखील 4 चेंडूंवरती फक्त 5 धावा झाल्यात. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळी क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग रिजन वरती खेळाडू असणार आहे तैनात. एक धाव घेतली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता खूप चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा इथे कंप्लीट करतायत. त्या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक नक्कीच पुढे जात आहे, धावतोय, सरसावतोय. 13 धावा झाल्या धावफलकावरती. मॅच नक्कीच अजूनही बॅलन्स आहे. मॅचचं टोन सेट होतं असं म्हटलं जातं. पहिल्या 2 षटकांमध्ये तर मॅचचा टोन सेट करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा इथे राहिलाय. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. कनेक्शन आहे का चांगलं? चेंडू नक्कीच चाललाय मैदानाच्या बाहेर. यस, खूप चांगला कनेक्शन येत आहे. यावेळी योग्य त्या चेंडूवरती योग्य तो प्रहार केलाय. चिन्मयच्या बॅट मधून आला एक उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. लंगडे हा पायाला माझ्या पैजण द्याल का? पैजण द्याल का? लंगडे हा पायाला माझ्या पैजण द्याल का? पैजण द्याल का? लंगडे हा पायाला माझ्या पैजण द्याल का? पैजण द्याल का? लंगडे हा पायाला माझ्या पैजण द्याल का? पैजण द्याल का? खूप चांगला फटका इथे चिन्मय यांच्या बॅटमधून सजवला होता. अगदी पायावरती चेंडू होता. पनिश करण्यासाठी तो चेंडू टाकला होता असं म्हणायला हरकत नाही. या पनिशमेंट मिळाली या 6 धाव्यांची आणि त्या 6 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक देखील आता धावलंय. 19 धावा झाल्या धावफलकावरती. 19 ऑन द बोर्ड. एक विकेट नक्कीच गमावली आहे. सचिन यांची एक बिग विकेट सागाव संघाने गमावली आहे. त्यानंतर चांगला कमबॅक केलाय दोन्ही बॅटर्सने. चिन्मयने देखील बॅटचं फेज ओपन केलंय. वारंवार त्यांच्याकडून प्रयत्न होत होते स्विच हिटचे, तिथे चेंडू कनेक्ट झाला नाही. त्यानंतर गोलंदाजांनी चूक केली, पायावरती चेंडू फेकला, त्याला षटकारामध्ये इथे तब्दील केलाय. रोहित भोईर आणि चिन्मय असं बॅटिंग करतायत मैदानामध्ये. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाली. 19 धावा झाल्या धावफलकावरती. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा आपल्या स्पेलच्या शेवटच्या षटकामध्ये विनीत मडवी येतात, ज्यांनी खूप चांगली सुदृढ गोलंदाजी केली होती. फक्त 6 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तेच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती एक विकेट देखील त्या षटकामध्ये घेतली होती. आता पॉवर प्ले खुल्ला झालाय, म्हणजे इथून जर आपल्याला षटकार चौकार मारायचे असतील तर त्या क्षेत्ररक्षकाला बीट करणं गरजेचं असणार आहे. ते बीट होत आहेत का? कारण समीकरण देखील वाटतंय तेवढं सोपं नाहीये, वाटतंय तेवढं कठीण देखील नाहीये. 18 चेंडू आणि 35 धावेचं समीकरण असणार आहे. पहिल्या खेळीमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान दातिवली संघांनी 5 विकेट्स गमावल्या होत्या. आतापर्यंत 1 विकेट नक्कीच गमावली आहे सागाव संघाने. प्रथम विकेटला प्राधान्य दिलं जाईल, त्यानंतर टॉस. येस, थोडंसं स्पीडअप देखील करायचंय. मिनित मडवी गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतायत. बघत कशी गोलंदाजी करतायत. फेस करण्यासाठी रोहित असेल. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू, अगदी बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच रिजन वरती, पुन्हा एकदा बॅटची कडा लागते आणि यावेळी देखील अजून एक चांगला कॅच, अजून एक विकेटचं पतन. विनीत मडवी गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू वरती अजून एक विकेट मिळवली आहे.
पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विनीत असणार आहेत. यावेळी ब्लॉक होलचा वापर केलाय. ब्रह्मास्त्र म्हटलं जातं गोलंदाजाकडे. त्याचा अगदी दुसऱ्या चेंडूवरती वापर केला. खूप चांगली गोलंदाजी होत्या. अप्रतिम गोलंदाजी इथे विनीत मडवी यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला. जय हनुमान दातिवली संघ संरक्षण करताय. 54 धावेंचे इथे संरक्षण करतायत. त्या संरक्षणासाठी चांगली सुदृढ गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ती गोलंदाजी होत आहे विनीत मडवी यांच्या मार्फत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउटचा चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये असणार आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील इथे पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक नक्कीच पुढे सरसवतोय. धावा झाल्यात 21 धावफलकावरती. 3 चेंडूंवरती इथे देखील विनीत मडवी यांनी सुरेख कामगिरी केली. फक्त 2 धावा दिल्यात. 1 विकेट देखील मिळवले. अजूनही 3 चेंडूचा खेळ त्यांच्या या शेवटच्या स्पेल मध्ये तिसऱ्या षटकामध्ये शिल्लक आहे. आणि समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडू आणि 33 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. 15 चेंडूचे 33 धावा. यावेळी विकेट केलाय. स्लॉट मध्ये चेंडू होता. केलाय का डिपॉझिट. प्लॉटच्या बाहेर डिपॉझिट केलाय. योग्य त्या चेंडूला योग्य तो प्रहार येतोय सूरजच्या बॅट मधूनही. षटकार. स्कोरबोर्डचा प्रेशर नक्कीच थोडस वाढत होतं तेव्हा षटकार नक्की झालाय सूरज भोईर यांच्या बॅटमधून. आणि आता पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 14 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांचं समीकरण अजूनही असणार आहे. 5 गडी गमावले होते म्हणजे 26 धावा देखील चालू शकतात. 14 चेंडू 27 धावांचं समीकरण. 27 झालात बोर्डवरती. नेक्स्ट बॉल. यावेळी बॉडीला टर्न केलं होतं. चेंडू अंगाला आदळतोय आणि एकही धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा विनीत मडवी यांचा कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक करून दाखवलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ आता इथून शिल्लक आहे या षटकामध्ये. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 13 चेंडू आणि 27 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. 13 चेंडू 27 धावा. चेंडू नक्कीच आपण निव्याचे चेंडू बघू शकतो. 13 चेंडू 27 धावा. विनीत मडवी गोलंदाजी मार्कवरती. सूरज भोईर बॅटिंग करतायत. सागाव विपक्ष जय हनुमान दातिवली अशी ही लढत. विकेटचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील आहे का चांगलं कनेक्शन. यावेळी देखील चांगलं कनेक्शन असणार आहे. पुन्हा एकदा अजून एक ह्यूज चेंडूला पाठवून दिलाय. लांब 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 स्क्वेअर लेग सीमेच्या पार. अजून एक षटकार सूरज भोईर यांच्या बॅटमधून. चेक. चला नितीन.
या दरम्यान लालू म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बारा चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये चिन्मय आणि सूरज भोईर. सूरज भोईरने खूप चांगली कामगिरी केली आहे. अगदी सगळ्यात चांगल्या गोलंदाजावरती प्रहार केलाय. विनीत मडवी यांच्यावरती त्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार वसूल केले. त्या षटकाचा विचार केला तर 14 धावा त्या षटकामध्ये आल्यात. एक विकेट नक्कीच मिळवली होती पण 14 धावा आल्यात. म्हणूनच समीकरण काय तर समीकरण 12 चेंडू आणि 21 धावांवरती असणार आहे. सागाव संघ बॅटिंग करतोय दुसऱ्या पर्वामध्ये. सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत आणि एकच गडी बाद झालाय, म्हणजे अजूनही 2 गडी बाद झालेत, म्हणजे अजूनही 20 धावा चालू शकतात. सचिन बाद झालेत, त्यानंतर रोहित भोईर देखील बाद झालेत, 2 गडी बाद झालेत. 21 धावांचं समीकरण. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय मयुरेश. मयुरेशचा पहिला चेंडूवरती प्रहार केला. लॉंग ऑन रिजन वरती चेंडू निघून चालला. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे बघायला मिळते आपल्याला दोन्ही बॅटर्स कडून आणि 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतात. बघा चांगल्या चेंडूला देखील सन्मान देणं तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज चांगला चेंडू नक्कीच फेकू शकतो. त्या चांगल्या चेंडूवरती देखील एकेरी दुहेरी धावा घेणं गरजेचं आहे. त्या एकेरी दुहेरी धावा मिळाल्या की नक्कीच गोलंदाजावरती थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर येतं आणि त्यानंतर गोलंदाज एखादी खराब चेंडू फेकतो त्यावरती प्रहार करणं तेवढंच गरजेचं असतं. तो प्रहार होतोय का? मयुरेश देखील एक नवदूत यंगस्टर, चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाला आता चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. बघा पार्टनरशिप जी बिल्ड करण्याचा प्रयत्न होता ती पार्टनरशिप आता मैदानावरती झाली आहे, पण ती पार्टनरशिप ब्रेक करणं इथून गरजेचं असणार आहे. जय हनुमान दातिवली संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. चिन्मय आलेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. पुढचा चेंडू शॉर्ट पिच आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मॅच टायमिंग फक्त बॅटची कडा. यष्टांच्या मागे तेवढीच चांगली कामगिरी. गोलंदाजाचा कमबॅक गरजेचा होता. गोलंदाजाने कमबॅक केलाय. डॉट बॉल इथे टाकलाय. प्रत्येक येणारा डॉट बॉल मॅचचं समीकरण इथे नक्कीच वाढवणार आहे, पण प्रत्येक येणारा डॉट बॉल जय हनुमान दातिवली संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देणार आहे, यात ती मात्र शंका नाहीये. दहा चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. पुढील चेंडू यावेळी विकेट केलाय. टायमिंग अप्रतिम चेंडूवरती. स्लॉटच्या चेंडूला फ्लॅटच्या बाहेर केलाय डिस्पॅच. येतोय षटकार चिन्मयच्या बॅट मधून. आवश्यकता 13 धावांची असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी बनवायच्या 13 धावा. चिन्मय देखील खूप चांगली बॅटिंग करतोय, अगदी सुदृढ बॅटिंग करतोय. चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय. खराब चेंडूंवरती प्रहार देखील करण्याचं काम अप्रतिम चिन्मय करतोय. मंडपवाले कुठे असतील आपल्याला विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती. मंडपवाले कुठे असतील कार्यकर्ते, त्यांना विनंती असेल आपण या. आयोजक आपल्याला बोलवतात. 9 चेंडू आणि 13 धावांवरती मॅच आली. ही देखील मॅच अजून इंटरेस्टिंग होणार आहे, पण इथून मयुरेशला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विकेट संपादन करणं गरजेचं मयुरेशला देखील असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी. योग्य त्या वेळेस तो ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. ब्लॉकहोलचा चेंडू. 2 धावांचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा चांगल्या चेंडूवरती देखील कंप्लीट करताय. सागाव संघाची हीच तर ओळख आहे. खराब चेंडूंना प्रहार केलाय, चांगल्या चेंडूंना देखील एकेरी दुहेरी धावांवरती इथे तब्दील केलाय. खूप चांगली बॅटिंग इथे होत आहे. चिन्मय आणि सूरज देखील तेवढीच चांगली साथ त्यांना देतोय. चला दुसऱ्या फेरीच्या मॅच साठी नाणेफेकीसाठी आयरेगाव टीमचे कॅप्टन आपण कुठे असतील, आपण मुख्य व्यासपीठावरती या. 11ची आवश्यकता अजूनही असणार आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर्स वरती, पण लाईनीपासून बाहेर चेंडू असणार आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. इथून समीकरण नक्की सोपं झालंय, पण इथून जर जिंकायचं असेल जय हनुमान दातिवली संघाला तर विकेट मिळवणं गरजेचं आहे. डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. बघा डॉट चेंडू पडतात का की चिन्मयच्या बॅटमधून अजून एखादी चांगला फटका. यावेळी देखील चांगला फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडूला केलाय डिस्पॅच. यावेळी मिड विकेट सीमेच्या पलीकडे येतोय षटकार चिन्मयच्या बॅटमधून.
धन्यवाद. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 50 धावा झाल्या धाव फलकावरती. जिंकण्यासाठी फक्त 4चं समीकरण. यावेळी देखील अजून एक चांगला फटका कव्हर्स वरती, शॉट कव्हर वरती. तेवढंच चांगलं चित्रक्षण बघायला मी इथे आपल्याला. चांगली गोलंदाजी आणि नक्कीच 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा धाव फलकावरती 51 आहे. जिंकण्यासाठी अजून 6 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. परेश भोईर, थँक्यू. परेश भोईर आले, त्यांना देखील विनंती असणार आहे यायचं आहे. आपल्याला देखील विनंती, आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन आमचा सामना नक्कीच एन्जॉय करायचा आहे. नक्कीच राजू म्हात्रे यांचे आगमन झाले देवीच्या वाड्याचे, त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत. परेश भोईर यांचं आगमन झाले मोठागावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. विलास भोईर सुद्धा उपस्थित आहेत. दत्ता भोईर सध्या चर्चेत आहेत. 40+ मोठागाव संघ. महेंद्र म्हात्रे यांचे मी उल्लेख करेल. आता साला काही मागच्या 20 ते 25 दिवसांचा कालावधी आपण पाहिला तर मोठागाव संघाने 4 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. मनीष. येस सर, खूप चांगला खेळ त्यांच्याकडून राहिला. त्याच्याकडे देखील संघामध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळतं आपल्याला. यंगस्टर खेळाडू आहेत, नवदूत खेळाडू आहेत आणि त्यांना पाठराख करण्यासाठी म्हणजेच अनुभव प्रचंड बाकी इतर खेळाडूंकडे देखील. हेच तर कॉम्बिनेशन असतं क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. बघा आता समीकरण शिल्लक आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 3 धावा. चिन्मय स्ट्रायकिंग एंडला आलाय. चिन्मयने खूप चांगली खेळी केली आहे. 3 षटकार आपल्या बॅट मधून. विशाल मडवी येतात, विशाल पाटील येतात गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जय हनुमान दातिवली संघाला कमबॅक करायचा असेल, विकेट्स घेणं गरजेचं आहे. 6 चेंडू 3 धावा. विकेटचा प्रयत्न केलाय. चेंडू यावेळी देखील होतोय का डिस्पॅच, आणि यावेळी देखील चेंडू निघून गेलाय. षटकारासाठी हा फटका नाहीये तर हा विजयी फटका येतोय. चिन्मयच्या बॅच मधून डॉमिनेट केलाय. सागाव संघाने सामना जिंकलाय.